तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचं स्वागत करत आहोत आजच्या या छानशा व्हिडिओमध्ये. आणि आमचं स्वागत आहे तुमच्या चॅनलवर महा स्मार्ट लर्निंग फॉर 10th. हा चॅनल फक्त महाराष्ट्र स्टेट बोर्डसाठी आणि ह्याच्यात पहिलाच आपण डिफिकल्ट चॅप्टर उचलला आहे सायन्स वनचा, जो की मोस्ट डिफिकल्ट नाही, पण काय काय मुलांना वाटतो आणि काय काय मुलं स्किप करतात. मग आपण हा आता शिकवणार आहोत. त्याच्यात आपण मध्ये मध्ये कॉन्सेप्ट बेसवर जाऊ आणि बेसिकवर जाऊ, जे की तुम्हाला 11वी-12वीला गरजेचे पडतील किंवा आत्तासुद्धा बेसिकवर क्वेश्चन्स विचारू शकतात. म्हणून चला विदाउट टाइमपास करता या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपल्या चॅप्टरचे नाव आहे इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. या स्मार्ट लर्निंगवर आहेत. याच्यावर काही टॉपिक्स आहेत, जसे की एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, हिटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट आणि मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता पहिला आपण एकदम बेसिक प्रश्न बघूया, की आता सांगा की हे सर्व गोष्ट कशामुळे चालतात आहे. हे बेल आहे आपली, फॅन, हे टीव्हीज, हे लॅम्प, हे सर्व हीटर, हे सर्व लॅम्प, हे सर्व कशामुळे चालतात. बरोबर, तुम्ही बरोबर विचार करता. तर फक्त बोला इलेक्ट्रिसिटीवर. पण इलेक्ट्रिसिटीचा अर्थ असतो स्टडी ऑफ चार्जेस. स्टडी ऑफ चार्जेस. आता चार्जेस म्हणजे काय, आपण ते पुढे पाहणार आहोत. तर पहिला, इलेक्ट्रिसिटीचे दोन भाग असतात. एक असतं स्टॅटिक आणि एक असतं करंट इलेक्ट्रिसिटी. स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये स्टडी ऑफ चार्जेस ॲट द रेस्ट आणि करंटमध्ये स्टडी ऑफ चार्जेस ॲट द मोशन. आता हा मेन मुद्दा तुम्हाला कळाला नसेल की चार्जेस म्हणजेच काय. आपण हेच आता जस्ट समजणार आहोत. तर तुम्हाला हे समजण्यासाठी फक्त थोडंसं धैर्य ठेवा. आणि आताच मी स्टार्ट करत आहे. तर पुढे आता इथे बघूया की इलेक्ट्रिक चार्ज म्हणजे काय. आता इलेक्ट्रिक चार्ज आता सर्वांना माहिती आहे. हा आहे आपला एक ॲटम. ॲक्च्युली मी ऐकलं आहे की काही मुलं ह्याला ॲटम म्हणतात. ते आता राहू दे, ते लोक मी पण तसलाच आहे होतो. पण आता राहू दे, ती गोष्ट नका काढूया. हा, आता ह्याच्यात आपल्याला सर्वांना माहिती आहे की ह्याच्यात प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन्स, न्यूट्रॉन्स असतात. हे सर्व प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्स हे असतात न्यूक्लियसमध्ये, वॅरस इलेक्ट्रॉन्स हे ऑर्बिट करत असतात न्यूक्लियसच्या. आता सब ॲटॉमिक पार्टिकल्स हे प्रोटॉन्स, इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन्स असं ह्यांना म्हटले जाते. आता प्रोटॉन्स असतात पॉझिटिव्हली चार्ज, इलेक्ट्रॉन्स असतात नेगेटिव्हली आणि न्यूट्रॉन्स इलेक्ट्रिकली न्यूट्रल. ठीक आहे, हे तुम्हाला कळालं. आता आपण जे चार्जेस आहेत, आता हेच ते चार्जेस आहेत. आता पॉझिटिव्ह आणि पॉझिटिव्हला जर तुम्ही जवळ आणलात तर ते जॉईंट ते हे नाही होऊ शकत, अट्रॅक्ट नाही होऊ शकत. आता समजा तुम्ही एक मॅग्नेट आहे, त्याचे नॉर्थ पोल आणि नॉर्थ पोल जवळ आणतात तर ते जवळ नाही होत, ते लांब लांब जातात. पण वेरॅज नॉर्थ आणि साऊथ पोल जर जवळ आणतात तर ते लगेच अट्रॅक्ट होतात. हेच कॉन्सेप्ट इकडूनच निघालेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे आपला. आणि जसं की जी इलेक्ट्रिक चार्ज आहे हे फंडामेंटल प्रॉपर्टी आहे चार्ज पार्टिकल्सची. याची युनिट मी इथे टाकायला विसरलो आहे, जी की आहे कुलम. आता नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक करंट. इलेक्ट्रिक करंट म्हणजे रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, ह्याला डिनोट केले जाते आयने, आणि युनिट आहे ह्याचा एम्पियर. याचा फॉर्म्युला सुद्धा आहे आय इज इक्वल टू चार्ज बाय टाइम. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, जर जिथे शब्द तुम्हाला रेट भेटेल, रेट हा शब्द असेल फिजिक्समध्ये, तर त्याला 1/Tच असतो. हा तुम्हाला लक्षात ठेवावा, कारण की 1/Tच म्हणजेच रेट असतात. मी तुम्हाला सांगू इच्छितो, हे एक एक्स्ट्रा नॉलेज होतं माझ्याकडून असे म्हणून. आता नेक्स्ट आहे आपला डायरेक्शन ऑफ द करंट. आता डायरेक्शन ऑफ द करंट, आता हा आहे आपला इलेक्ट्रिक सर्किट. याच्यात ही बॅटरी आहे. हा जिथे मोठा दांडा असतो तो म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल, जिथे छोटा दांडा असतो ते नेगेटिव्ह टर्मिनल. आता ॲक्च्युअलमध्ये डायरेक्शन ऑफ द करंट इज फ्रॉम नेगेटिव्ह टर्मिनल टू पॉझिटिव्ह टर्मिनल. आता ही बॅटरीचं काम काय असतं ते आपण पुढे बघूया. ठीक आहे. मग आता डायरेक्शन ऑफ करंट काय, नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनल. पण डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंट हा आहे पॉझिटिव्ह टू नेगेटिव्ह. ठीक आहे. हा अगोदरच्या लोकांनी हा ठरवलेला होता, पण आता आपण काही अपग्रेड चेंज करू नाही करू शकत, म्हणून ते तसंच राहिलं. आणि ह्याला बेंजामिन फ्रँकलिन सारख्या मोठ्या सायंटिस्टने डिस्कवर केलं. कोणाला, डायरेक्शन ऑफ कन्व्हेन्शनल करंटला. ठीक आहे. मग आता आपण पाहूया पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजेच ही बॅटरी. बॅटरी आता तुम्ही सांगा, इकडे एक बादली आहे,
आणि इथे एक छोटी बादली, एक बादली इथे कमी आहे, पूर्ण भरलेली आहे, ती कमी बादली, छोटं एकदम पाण्याची मात्रा कमी. तर तुम्ही दोघांना जॉईंट केलात एका ट्यूबने कशाने पण, तर पाणी कुठून जाणार? जिथे जास्त पाणी आहे तिथून ते जिथे पाणी कमी आहे तिथे जाणार आणि ते तिथपर्यंत जात राहील जोपर्यंत दोघांचं पण काय बॅलेन्सिंग नाही होत. हेच पोटेन्शियल डिफरन्समध्ये हा पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टर्मिनल असतो. इथे पॉझिटिव्ह टर्मिनलला असतात सर्व प्रोटॉन्स आणि बॅरेज इलेक्ट्रॉन्स असतात निगेटिव्ह टर्मिनलला. ठीक आहे, आता हेच मी सांगायचा प्रयत्न करतोय. मी कळालं असेल तुम्हाला. मग आता म्हणी तो ह्यांच्यामध्ये म्हणून गॅप बनला, डिफरन्स बनला, म्हणून इलेक्ट्रॉन्स हे एकदम सारख्या चांगल्या बिहेवियरने पॉझिटिव्ह नेगेटिव्ह टू पॉझिटिव्ह टर्मिनलमध्ये जाणारच. आणि जर समजा बॅटरी नसली, डायरेक्ट कंडक्टिंग वायर असलं, मग ते डायरेक्ट विदाउट बिहेवियर सोबत जाणार. युनिट हा व्होल्ट आणि V is equal to W upon Q. W stands for the work and Q stands for the charge. The next resistance. Resistance is the opposition to the flow of current. आता इथून एक करंट करंट कोणत्याही कंडक्टिंग वायर मधून जात असतो. आता ह्याला रेजिस्टन्स करतो, तर ही असते त्याची डायग्राम. ही तुम्हाला ठामपणे माहितीच असेल, मला इथे काढता येत नाही. ठीक आहे. ऑपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट आणि ओम्स लॉ, त्याच्यात त्याचं युनिट असतं ओम आणि हा बी इज इक्वल टू आय आर. या या आहे ओम्स लॉ. हा तुम्हाला पाठ 9वीला होता. हा तुम्हाला आत्ता तुम्हाला स्टेट करायला नाही, पण ह्याचे फॉर्म्युलेज न्यूमेरिकलसाठी हेल्प करतील. न्यूमेरिकल्सवरून याद आलं की न्यूमेरिकल जर तुम्हाला हवे असतील तर तुम्ही मला सांगा, आम्ही कमेंट्सवर ट्राय करू बनवायचं. आता आपण मेन मुद्द्यावर येणार आहोत, ज्याचं नाव आहे इफेक्ट, हिटिंग इफेक्ट. A resistor is connected to any circuit. Heat is produced in it due to the current. This is known as heating effect of electric current. आता हे आहे वॉटर हीटर. Equipment such as water boiler, electric cooker, electric bulb make use of heating effect of electric current. Electrical conductors having higher resistivity are used here. For example, a coil made up of alloy and chrome is used in the electric heater or cooker as a resistor. When a tungsten wire is used in an electric bulb, because of the current, this wire gets heated but to nearly 3000 and emits light. The hot wire also radiates heat to a certain extent. ही टंगस्टन इकडे असतं. आत्ताच्या ह्याच्यात नाही भेटत ते, आता इकडे. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक पॉवर. पॉवर इज इक्वल टू इलेक्ट्रिकल पॉवरचा फॉर्म्युला एनर्जी अपॉन टाइम. जूल्स लॉ ऑफ हिटिंग हा खूप इम्पॉर्टंट आहे. हा आपल्याला फॉर्म्युला आन्सर इन वन सेंटेन्स किंवा त्याच्यात येतो 1 मार्काच्या प्रश्नासाठी 1 मार्कर्स. आणि नेक्स्ट आहे व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट, हा ॲक्टिव्हिटी बेस्ड येत असतो, हे तुम्हाला करायचे नाही. हे तुम्ही बघून घ्या अवतरटामध्ये. नेक्स्ट आहे इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट आणि फ्यूज बाल्ब. इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किट, the home electrical connection consists of three live, neutral, and earth wire. MCBs. MCBs त्याचे तर खूप काही प्रकार. These days, miniature circuit breakers switches are used in homes. When the current is circuit increases, the switch opens and the current stops. Different types of the आता आपल्या आता first right hand thumb rule, most important. Imagine आता हा आहे. Imagine that you have held the conductor in your right hand in such a way that your thumb points in the direction of current. Then turn your fingers around the conductor. The direction of the fingers is the direction of the magnetic lines of the force. हा खूप इम्पॉर्टंट रूल आहे. हा एक्झाम्पल येतो. नंतरला आहे फ्लेमिंग्स लेफ्ट हँड थंब रूल.
According to this rule, the left hand thumb, index finger, and the middle finger are stretched so as to be perpendicular to each other. If the index finger is the direction of the magnetic field and the middle finger points in the direction of current, then the direction of the thumb is the direction of the force of gravity. एक्झाममध्ये ही डायग्राम काढायची आहे. या काढायला टाइम असतो. Electric motor, a device changing electrical into mechanical energy, is called as electric motor. It works on the principle that a current carrying conductor placed in a magnetic field experiences a force. ह्याला यूज केलं जातं मिक्सर, ब्लेंडर, रेफ्रिजरेटर आणि फॅनमध्ये. याचे युजेस तुम्ही पाठ करा आणि याची डेफिनेशन एक्झामला येत असते. तर ही पण फार इम्पॉर्टंट आहे. नेक्स्ट आहे आपला electromagnetic induction, the process by which a changing a magnetic field around the conductor induces a current in that conductor is called as electromagnetic induction. In year 1831, Faraday showed that the electric current can be produced in a conductor with the help. अरे थांबा ना! The help of moving magnet. Alternating and direct current. Galvanometer. A galvanometer is a sensitive instrument used to detect the presence of current in the circuit. A galvanometer, the pointer deflects on both the sides of the zero mark depending on the direction of the current. The Fleming's right hand thumb rule. एक्झाममध्ये काढायची गरज नाही. काढू शकतो. In order to show the direction of induced current, Fleming's right-hand thumb rule is used. Stretch the thumb, index finger, and the middle finger in such a way that they will be perpendicular with each other. In this position, the thumb indicates the direction of the current and the motion of the conductor. Thus, the index of the finger direction of the magnetic field, and the middle finger shows the direction of induced current. So, this is important. This is very important. This is not important. अशा प्रकारे ते तू कशाला इथंच जातो दे मला ड्रेस कॉल करते बाबा
Thanks for watching. बापू, আমার ম্যাথস হয়